हॅलो, नमस्कार. तर चला आज बनवूया पॉकेट पिझ्झा. इथे मी उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत आणि गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची, कांदा, त्याच्यानंतर ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, पिझ्झा हब, त्याच्यानंतर रेड चिल्ली सॉस आणि ग्रीन चिल्ली सॉस. इथे पीठ घेतलेलं आहे मळलेलं, त्याच्यानंतर चीज, टोमॅटो सॉस अशा सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. तर सर्वात प्रथम आहे ना आपण एका ह्याच्यामध्ये आहे ना त्या चपाती पॉकेट पिझ्झा आपण जो बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण फिलिंग तयार करून घेऊया. तर इथे आहे ना मी उकडलेले कॉर्न घेतलेत, त्याच्यामध्ये मी टाकलं आहे गाजर आणि आता हे शिमला मिरची आणि कांदा हे सुद्धा मी टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर मी इथे टाकणार आहे ऑरिगॅनो, नंतर टाकणार आहे पिझ्झा हब, मिक्स पिझ्झा हब टाकणार आहे. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकणार. चिली फ्लेक्स जास्त नाही टाकणार आहे, कारण लहान मुलं पण खातात ना, तर त्यांना तिखट लागू नये म्हणून. तर इथे बघा मी सगळं एकजीव करत आहे. सगळा मसाला एकजीव करून घेतला. आता मी यामध्ये टाकणार आहे मॉझरेला चीज. तर हे माझं मॉझरेला चीज आहे. तर मस्त आहे, हे खूप छान निघालं. मला वाटलं नव्हतं एवढं छान असेल, पण छान होतं. तर हे मॉझरेला चीज आपण टाकून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. तर इथे बघा मी सगळं एकत्र करून घेतलं. त्यानंतर मी ह्यामध्ये टाकलं आहे मीठ. आता हे सर्व मी एकजीव करून घेतलं. त्याच्यानंतर मी ह्यामध्ये टाकले ग्रीन सॉस, ग्रीन चिली सॉस, त्याच्यानंतर रेड चिली सॉस टाकलं आहे. दोन्हीही टाकले, ते पण मी थोडं थोडं प्रमाणात टाकलं आहे, जास्त नाही. आता हे सगळं एकजीव करून घेतलं आहे. आता इथे आपण आहे ना पोळी लाटून घेऊयात. आणि पोळी ना अशी आपल्याला छान गोल लाटून घ्यायची. एक समान साईड आली पाहिजे, बिलकुल पण जाड पातळ अशी नको आपल्याला. त्याच्यामुळे आता मी ना ह्या चपातीला सॉस लावून घेणार आहे, टोमॅटो सॉस. तुमच्याकडे अजून दुसरा कोणता सॉस असेल ना तोसुद्धा लावू शकता. त्यानंतर मी यामध्ये भरली फिलिंग आणि पुन्हा एकदा मी मॉझरेला चीज ग्रेड करून टाकत आहे. त्यानंतर ही एक साईड आहे ना अशी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि दुसरी साईडसुद्धा अशीच दोन्ही बाजूने, चारी बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तव्यावरती बटर टाकायचं आहे. तवा मी तापायला ठेवला होता. आता बघा तव्यावर मी बटर टाकत आहे आणि त्याच्यावरती ही आपल्याला पॉकेट टाकून द्यायचं आहे. तर तुम्ही ही पॉकेट आहे ना तुमच्या लहान मुलं जर काही खात नसतील ना भाज्या वगैरे, तर तुम्ही त्यांना टिफिनला असे बनवून देऊ शकता. खूप छान आणि टेस्टी लागतं आणि हेल्दीसुद्धा आहे. तर मुलांनाही आवडीने ते खातील आणि ह्यातल्या भाज्यासुद्धा आहे ना मस्त शिजून जातात आणि खूप छान लागतात. तर इथे बघा मी इथूनही आहे ना थोडंसं भाजलं नव्हतं, म्हणून मी ह्या साईडने थोडं थोडं असं चमच्याच्याने लाटण्याच्या साहाय्याने असं पकडून भाजून घेत आहे. तर खूप छान प्रकारे अशी आपली पिझ्झा पॉकेट तयार होते. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. बघा किती छान झाली आहे ना. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.